नमस्कार मित्रांनो, शुभम कोंडिन्य व्लॉगला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन विशेष व्हिडिओमध्ये. तर विशेष यासाठी आज मी आलो आहे एरंडोल तालुक्यातील पद्मालय या ठिकाणी. तर पद्मालयात नक्की तरी काय, तर पद्मालयात एक सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. एकाच व्यासपीठावर 2 गणपती तिथे स्थित आहे आणि त्या गणपतीची खूप मोठी आख्यायिका आहे. तर सध्या मंदिराचं अजून लॉकडाऊन काही उघडलेलं नाही आहे. तर त्या पद्मालयाजवळ एक सुंदर असं भीमकुंड आहे. तर त्या भीमकुंडात नक्की तरी काय बघूया या नवीन विशेष व्हिडिओमध्ये. तर मंडळी, फायनली आपण पोचलेलो आहोत पद्मालय या ठिकाणी. सध्या मंदिर बंद असल्यामुळे आपल्याला देवाचं दर्शन नाही घेता आलं. सो तिथूनच 1.5 ते 1 किलोमीटर अंतरावर असलेलं हे भीमकुंड आणि तिथली एक मोठी आख्यायिका आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ज्या तुम्ही पायऱ्या बघत आहात, तर या पायऱ्यांच्या आधी येथे एक छोटीशी पाऊलवाट होती आणि या पायऱ्या नुकत्याच 1-1.5 वर्ष आधी बनवण्यात आल्या. भीमकुंडाकडे जात असताना वाटेत एक मोठं घनदाट जंगल लागतं आणि त्या जंगलात कधीकधी वाघ, सिंह, हरिण असे प्राणी आढळून येतात. त्यासोबतच येथे वेगवेगळ्या वनस्पतीसुद्धा आढळतात आणि त्यांचा उपयोग औषधी म्हणून केला जातो. तर मंडळी, मगापासून आपण ज्याची उत्सुकतेने वाट बघत होतो ते आपल्या समोर आहे भीमकुंड. या ठिकाणाची आख्यायिका अशी आहे की महाभारतात जेव्हा पांडव पद्मालयाच्या जंगलात अज्ञातवासात होते तेव्हा भीम व बकासूर राक्षस यांच्यात युद्ध झाले. युद्धात बकासुराचा भीमाने वध केल्यावर तेथे भीमाला तहान लागली होती. म्हणून भीमाने मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या जमिनीवर स्वतःच्या हाताचा जोरदार ठोसा मारला आणि तेथून पाणी निघाल्यावर त्याने आपली तहान भागवली. त्यानंतर येथे भीमकुंड तयार झाले असून भीमाच्या पायाचे ठसे आहेत आणि युद्धाच्या निशाणीसुद्धा आहेत. आपण बघत आहात भीमाच्या पायाचे ठसे
किती महाकाय आणि प्रचंड ठसे इथे उमटलेले आहेत आणि अशी मान्यता या ठिकाणाची आहे. त्यानंतर मंडळी, हे जे तुम्ही दगडावर पांढऱ्या रेषांसारखं जे बघत आहात, तर या रेषा नसून हे त्या काळातील भातांची शीतं आणि ह्या त्यांच्या निशाणी आहेत असे मान्यता आहे.